नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळी टीव्ही मालिका या चॅनल वर। तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या चुका करू नयेत। चला तर मग त्या 5 चुका कोणत्या ते पाहू। यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 2 डिसेंबर पासून होत आहे, तर पहिला गुरुवार 5 डिसेंबर रोजी येत आहे। या महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याएवढाच पवित्र मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत आणि श्री स्वामी समर्थ यांचं व्रत केलं जातं। तुम्ही पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असाल तर 5 चुका नक्की टाळा। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करताना तुमच्या काही चुकांमुळे त्या व्रताचं फळ तुम्हाला मिळत नाही। जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करा। मनात सुद्धा वाईट विचार आणू नका। 2 मार्गशीर्ष महिन्यात मांसाची आणि मद्यपानाचं सेवन करू नये। सात्विक आहार घ्यावा। 3 जेव्हा आपण कुठलं व्रत करत असतो तेव्हा कोणाशीही खोट बोलू नये आणि कोणालाही फसवू नये। इतरांबद्दल वाईट बोलू नयेत। 4 गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत आहे। महालक्ष्मी ज्या घरात सुख शांती असते तिथे वास करते, म्हणून गुरुवारचं व्रत करताना मार्गशीर्ष महिन्यात वादविवाद, भांडण करू नये। 5 घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा, त्यांची सेवा करा। जर तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान आणि सेवा करत नाही तर तुम्हाला व्रताचं फळ मिळत नाही। वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकलेला फार महत्त्व आहे। जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजा विधी। मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो, कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती या व्रत आणि सणोत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे। मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता। या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात। हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुख शांती लाभते। आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे। श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल। महालक्ष्मी व्रत कसे करावे आणि पूजा मांडणी व विधी। पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा। अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी, त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी। यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे। माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान, करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा। त्यानंतर कलश स्थापित करा। सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा, यानंतर लक्ष्मीची पूजा करावी। कलशाला हळदकुंकू लावून कलशात दूर्वा, 1 नाणं आणि सुपारी ठेवा। विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा। त्यानंतर 1 नारळ ठेवा। चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा। कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवा। माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा। संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा। घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा। पूजेनंतर घरातील आणि आसपासच्या सुना आणि घरातील मुलींना प्रसाद खाऊ घाला। त्याचप्रमाणे मार्गशीर्षाच्या प्रत्येक गुरुवारी शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे। अशा प्रकारच्या पौराणिक कथा, बोधकथा, धार्मिक कथा, मराठी सुविचार, प्रेम कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठमोळी टीव्ही मालिका या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।